नमस्कार मंडळी, थंबनेल बघून तुम्ही ओळखलंच असेल. आज आपण काय बनवणार आहे? मस्त झणझणीत मासवडी आणि चमचमीत रस्सा. मासवडी म्हटलं की करायला खूपच अवघड आहे असे वाटते, पण तसे नाही. मी इथे अगदी प्रमाणबद्ध आणि अगदी सोप्या स्टेप्समध्ये सांगणार आहे मासवडी आणि त्याचा चमचमीत रस्सा कसा बनवायचा ते. मासवडी आणि त्याचा रस्सा भाकरीबरोबर खायला खूपच छान लागतो आणि नॉनव्हेजला मागे सारेल असा हा रस्सा लागतो. मग चला तर आपण आपल्या मासवडीच्या रेसिपीला सुरुवात करूया. मासवडीच्या सुरुवातीलाच आपण मासवडीचे आतमधील सारण तयार करून घेणार आहोत. त्यासाठी आपण त्याची स्टेप्स पाहूयात. एका प्लेटमध्ये सर्वप्रथम 2 चमचे शेंगदाणे, 1 चमचा जिरे, 5 ते 6 मिरी, 4 वेलची, अर्धा इंच दालचिनी हे सर्व एका प्लेटमध्ये सर्वप्रथम मी काढून घेतले. त्याच्यानंतर आपण पहिल्यांदा शेंगदाणे व्यवस्थित असे भाजून घ्यायचे आहेत. त्याच्यानंतर अर्धा वाटी तीळही व्यवस्थित असे खरपूस भाजून घ्यायचे आहे आणि त्याच्यातच 1 चमचा खसखसही मी भाजण्यासाठी टाकलेली आहे. खसखस आणि पांढरे तीळ मीडियम आचेवर भाजल्यामुळे त्याचा कलरही थोड्या वेळाने चेंज झालेला दिसत आहे आणि त्याच्यातील खसखस आणि पांढरे तीळही तडतड उडेपर्यंत आपण व्यवस्थित असे भाजून घेतले होते. तसेच पहिल्यांदा आपण प्लेटमध्ये शहाजिरी, वेलची, दालचिनी, मिरी हे सर्व काढून घेतलेलं ते भाजून घ्यायचं आहे. ते भाजल्यानंतर पुन्हा सुकं खोबरं 1 वाटी आपल्याला व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता आपल्या खोबऱ्याचा कलरही हळूहळू चेंज व्हायला लागलेला आहे आणि असं तांबूस कलर येईपर्यंत आपल्याला आपलं खोबरं व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे. खोबरं भाजून झाल्यानंतर आपल्याला त्याच वाटीने पुन्हा 1 वाटी कांदा उभा चिरलेलाही त्याच्यामध्ये पॅनमध्ये टाकून तो व्यवस्थित असा तांबूस कलर येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. कांद्याचे पातळ काप केल्यानंतर कांदा पटकन भाजला जातो आणि तसेच त्याच्यामध्ये आपल्याला 10 ते 12 पाकळ्या लसणाच्या कांद्यामध्येच भाजून घ्यायचा आहे, म्हणजे लसणाचा जास्त वास येत नाही. तुम्ही पाहू शकता आपल्या कांद्याचा कलर चेंज झाला आहे आणि आपला कांदा भाजून झालेला आहे. तो आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये सर्व साहित्य काढून घ्यायचं आहे. तसेच 1 चमचा काळा मसाला, 1 चमचा मिरची पावडर आणि 1 चमचा हळद पावडर हे आपण मिक्सरमध्ये एकत्र टाकून घेतले आहे. तुम्ही पाहू शकता आपले सर्व वाटण असे तयार झालेले आहे. आपण पहिल्यांदा तीळ, खसखस, खोबरे हे वाटण केलेलं होतं. त्याच्यामध्ये आता मसाल्याचं वाटण मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपल्या चवीनुसार मिठाचा वापर करायचा आहे. मी इथं पाऊण चमचा मीठ वापरलेलं आहे. तुम्ही पाहू शकता आपल्या मसाल्याला कलरही किती छान आलेला आहे. इथे खमंग असं वडीतील आतील सारण तयार झालेलं आहे. मासवडीच्या बाहेरील आवरण तयार करून घेऊया. त्यासाठी सर्वप्रथम आपल्याला त्याची फोडणी करावी लागणार आहे. त्यासाठी आपल्याला 1 चमचा जिरी, 5-6 पाकळ्या लसणाच्या, 5-6 मिरच्या, येथे 2 चमचे कढईमध्ये तेल तापण्यासाठी ठेवलेले आहे. त्याच्यामध्ये मी 2 चिमूट हिंग पावडर सुरुवातीला टाकून घेतली आहे. त्याच्यानंतर आपण मिरची आणि जिरी आणि लसूण याचं वाटण केलं होतं ते आपण याच्यामध्ये व्यवस्थित असं खरपूस भाजून घ्यायचं आहे. खूप छान असा वास येत आहे भाजताना. एवढा छान वास येत आहे की असं वाटत आहे की या वासानेच आपलं पोट भरलं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्या चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे. फोडणी करत असताना आपल्याला इथे 2 वाटी पाण्याचा वापर करायचा आहे. मोजूनच पाणी वापरायचं आहे, म्हणजे आपलं पीठ व्यवस्थित असं तयार होतं. त्याच्यामध्ये 1.5 वाटी बेसन पीठही व्यवस्थित असं चाळणीनं चाळून घ्यायचं आहे. पिठाच्या चाळणीने चाळल्यामुळे त्यात ते गाठी राहत नाहीत आणि व्यवस्थित एक सलग पीठ तयार होतं. आणि हे चाळलेलं पीठ आपण फोडणीमध्ये टाकून घ्यायचं आहे. व्यवस्थित अशा त्याच्या गाठी मोडून घ्यायच्या आहेत. बेसन पीठ असं व्यवस्थित त्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून त्याच्यामध्ये जास्त अशा गाठी तयार होणार नाहीत आणि तयार झालेल्या गाठी मोडण्याचा प्रयत्नही करायचा आहे. त्याच्यामध्ये व्यवस्थित असं पीठ मिक्स करून झाल्यानंतर 2 ते 3 मिनटासाठी आपण त्याच्यावर झाकण ठेवून द्यायचं आहे आणि पीठ वाफलून घ्यायचं आहे.
गॅस मीडियम किंवा मंद आचेवर ठेवला तरी चालू शकतो. तुम्ही पाहू शकता आपलं पीठ कसं तयार झालेलं आहे. मस्तच असं खमंग पीठही तयार झालेलं आहे. पीठ जास्त पातळ आणि जास्त घट्टही करायचं नाही, नाहीतर आपल्याला वडी थापताना प्रॉब्लेम येऊ शकतो. आता आपण एक सुती कापड ओलं करून घेतलेलं आहे आणि ते पळपुटावर व्यवस्थित असं पसरून घ्यायचं आहे आणि गरम असतानाच आपण ते कढईतील पीठ त्या कापडावर टाकून घ्यायचं आहे. त्याच्या अगोदर आपण खोबरं आणि कोथिंबीर ही त्याच्यावर टाकून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतरच आपण बेसन पीठ त्याच्यावर थापून घ्यायचं आहे. पीठ गरम गरम असतानाच थापल्यामुळे आपल्याला व्यवस्थित अशी वडी पाडता येते. तुम्ही पाहू शकता आपलं पीठ किती छान झालेलं आहे आणि हे पीठ आपण ह्याच्यावर घ्यायचं आहे. आपला हात भाजू नये म्हणून आपण पाण्याच्या हाताने पीठ हे थापणार आहोत. तुम्ही पाहू शकता किती छान पद्धतीने थापलं जात आहे. त्याचा व्यवस्थित असा गोल आकार त्याला द्यायचा आहे आणि त्याच्या बरोबर मधोमध आपण जे सारण तयार करून घेतले होते ते बरोबर मधोमध उभ्या पद्धतीनं असं ठेवून घ्यायचं आहे सारण. सगळीकडं गोल असं पसरायचं नाही, फक्त उभं ठेवून घ्यायचं आहे. इथं आपण कोथिंबीर आणि खिसलेलं खोबरं हे सजावटीसाठी वापरलेलं आहे आणि ते किती छान दिसत आहे तुम्ही पाहू शकता. आणि म्हटलं जातं कोथिंबीर ही सर्व पदार्थांमध्ये सुगरण असते, ते काही खोटं नाही. जे लोक नॉनव्हेज खात नाही त्यांच्या खूप आवडीचा पदार्थ आहे आणि खूप टेस्टीही लागतो. आता आपली वडी तयार झालेली आहे आणि आता आपण वडीसाठी लागणारा रस्सा तयार करून घेणार आहोत. त्याच्यासाठी सर्वप्रथम रश्श्याचं वाटण तयार करून घ्यायचं आहे. इथं मी खोबरं आपल्या अंदाजानुसार भाजून घ्यायचं आहे. तसेच एक छोटा कांदाही इथे भाजून घेतलेला आहे. कोथिंबीर आणि एक मोठा चमचा हरभरा डाळ किंवा हरभरा डाळ नसेल तर चणेही तुम्ही वापरू शकता. हे सर्व वाटण मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे आणि एका कढईमध्ये 2 ते 3 चमचे तेल टाकायचं आहे आणि तेल गरम झाल्यानंतर जिरी आणि मोहरी व्यवस्थित तडतडेपर्यंत व्यवस्थित अशी भाजून घ्यायची आहे. आणि त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये जे आपण मिक्सरला वाटण करून घेतलं होतं ते व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे. हे वाटण व्यवस्थित असं तेल सुटेपर्यंत भाजल्यानंतर त्याच्यामध्ये आपण जो रोजचा वापरातला आपला लाल तिखट मसाला असतो तो 1 ते 1.5 चमचा वापरायचा आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुम्हाला जसं ज्या प्रमाणात तिखट आवडत असेल त्या प्रमाणात तुम्ही मसाला वापरू शकता आणि पाऊण चमचा मिठाचा वापरही केलेला आहे आणि हे सर्व व्यवस्थित असं पुन्हा एकदा भाजून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर मी इथं अंबारी मिरची पावडर ही 1 चमचाभर टाकलेली आहे. बेडगी मिरची पावडर ही टाकून घेतली आहे जेणेकरून आपल्या रश्श्याला व्यवस्थित असा कलर येईल. चला तर आपली मासवडी आणि मासवडीचा रस्साही तयार झालेला आहे. ही वडी भाकरी बरोबर खायला खूपच छान लागते. तुम्हीही मासवडी आणि मासवडीचा रस्सा नक्की करून पहा आणि मला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.